आपल्या सगळ्यांचं स्वागत या विशेष वृत्तांतामध्ये। आता आपण हा विशेष वृत्तांत पाहतोय राड्याचे राजकीय पडसाद। राड्याचे काय राजकीय पडसाद झालेले आहेत त्याच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। महाराष्ट्राच्या राज्य निर्मितीपासून आता 50 वर्ष होत आलेली आहेत। सुवर्ण महोत्सवी वर्ष आपण साजरा करतोय आणि याच सुवर्ण महोत्सवी वर्षात अतिशय लाजिरवाणी अशी घटना घडली काल विधान भवनामध्ये। थेट सभागृहामध्ये मनसेच्या काही आमदारांनी अबू आझमी यांना लक्ष्य केलं, त्यांना मारहाण केली। मात्र अबू आझमी यांच्यावर मनसेने हल्लाबोल केल्यानंतर आता शिवसेनेनं सुद्धा हल्लाबोल केलाय। बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी काढलेल्या उद्गारांवरून हा वाद सुरू झाला। आजच्या सामन्यामध्ये मराठीचं मॅच फिक्सिंग अशा मथळ्याचा एक अग्रलेख छापण्यात आलाय। याबद्दल आझमींना विचारलं असता त्यांनी बाळासाहेब आता म्हातारे झालेत, वय झाल्यावर माणसाचे विचार लहान मुलासारखे होतात आणि त्यामुळे मला बाळासाहेबांविषयी काहीही बोलायचं नाही असं म्हटलं। आणि त्यामुळे आज शिवसेनेनं सुद्धा अबू आझमी यांच्यावर हल्लाबोल केला। शिवसेनेचे ठाण्याचे आमदार एकनाथ शिंदे यांनी अबू आझमी यांना विधानभवनाच्या दारात अडवलं आणि त्यानंतर अबू आझमींना घेराव घातला शिवसैनिकांनी, शिवसेनेच्या आमदारांनी। मात्र या सगळ्या राड्याचे काय राजकीय पडसाद उमटणार आहेत हे आपण पाहणार आहोत। त्याआधी आपण पाहूयात की अबू आझमी यांनी बाळासाहेबांच्या विषयी नेमके काय अनुद्गार काढले। बाला साहब ठाकरे बेचारे परेशान हो गए हैं, उम्र के आखिरी वक्त में है वो तो कह रहे हैं मराठी लोगों से बहुत नाराज हैं। वो कहते हैं मैं मरना भी नहीं चाहता मुंबई में, मैं महाराष्ट्र में मरना भी नहीं चाहता क्योंकि मुझे लोगों ने वोट नहीं दिया है। अब जब आदमी बूढ़ा हो जाता है, उम्र बढ़ जाती है तो उससे सोचने की शक्ति बच्चों की हो जाती है। इसलिए मैं इतनी उम्र के आदमी का लिहाज करता हूं, उनकी तरफ से मैं कोई ओछी बात करके अपनी तहजीब पर कोई धब्बा नहीं लगाना चाहता। तेव्हा अबू आझमी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केली आणि त्यानंतर जो राडा झाला तो व्हायचा होता। त्यापूर्वी काल मनसेने सुद्धा राडा केला, अबू आझमी यांना टार्गेट केलं काल मनसेने आणि आता आज शिवसेनेने त्यांना टार्गेट केलेलं आहे। सलग 2 दिवस या निमित्तानं अबू आझमी चर्चेत होते। अबू आझमी यांच्याशी या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत। त्याचप्रमाणे या सगळ्या विषयी बातचीत करण्यासाठी आपल्याबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड। आव्हाड सर, तुमचं स्वागत या कार्यक्रमामध्ये। त्याचप्रमाणे आपल्याबरोबर असणार आहेत नितीन सरदेसाई, जे मनसेचे आमदार आहेत ते सुद्धा आपल्याबरोबर असणार आहेत आणि जांबुवंतराव धोटे ज्यांना विदर्भवीर म्हणून संबोधलं गेलं ते आपल्याबरोबर नागपूरहून असणार आहेत। एकंदरच या सगळ्या राड्याचे काय राजकीय पडसाद उमटतायत हे आपण पाहणार आहोत। सगळ्यात आधी आपण जाऊया जितेंद्र आव्हाड यांच्याकडे। आव्हाड साहेब, तुम्हाला काय वाटतंय मनसेने हा जो राडा केलेला आहे तर एकंदर पाहता येत्या काही काळामध्ये 5 महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत, विशेष करून ठाण्यामध्ये सुद्धा हळूहळू मनसे आता हातपाय पसरायला लागले। त्या दृष्टीने मनसे आता एक आखणी करते आणि त्याचाच कालचा एक भाग होता असं वाटतं। असं आहे की जो काही पॉलिटिकल व्हॅक्यूम दिसतोय तुम्हाला महाराष्ट्रामध्ये, की विरोधी पक्षांमधला जो काही एक गॅप तयार झालाय, शिवसेनेचे जे काही हळूहळू जो उताराला लागलेली आहे, निश्चितच 40 वर्षाच्या एकंदर घटनाक्रम बघितलं आणि त्याच्यातील मतदार, मराठी माणूस ही जी वोट बँक म्हणून जे 7-12च्या उतार्यावरती असल्यासारखी जी वागणूक होती, तो 7-12चा उतारा आता आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी करणं त्यात गैर आहे असं मला वाटत नाही। हा पॉलिटिकल स्ट्रॅटेजीचा भाग आहे आणि त्याच्यातनं मायलेज घेण्याचा प्रयत्न पहिल्याच दिवशी विधानसभेच्या अधिवेशनात दाखवून मराठी माणसाच्या पुढच्या 7-12चे आम्ही वारसदार आहोत हा प्रयत्न काल त्यांनी केला। पण ह्या प्रयत्नातनं महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातला कालचा दिवस हा काळाकुट्ट दिवस ठरला। शेवटी महाराष्ट्राच्या राजकारणाला, महाराष्ट्राच्या संसदीय राजकारणाला एक वेगळी परंपरा आहे। म्हणजे भारताचे पहिले सभापती ह्या महाराष्ट्रातनं गेलेत, मावळणकर। महाराष्ट्राने 2 सभापती दिलेत लोकसभेला। महाराष्ट्र हा राजकीय दृष्ट्या अगदी प्रगल्भ आणि परिपक्व असं राज्य मानलं जातं। त्या राज्यामध्ये जे काही प्रकार गेले 24 तास 48 तास आपण बघतो, हे काळीमा फासणार आहेत। आपण फक्त तरुणांचा देश आहे। 35 वर्षाच्या वयोगटाखाली आज जवळजवळ 60% लोकसंख्या आहे। मी कालपासून लोकांना सांगतोय की 5000 वर्ष आपण जातीय वरवंट्याखाली पिसले गेलो। 1893 साली पहिली जातीय दंगल झाली, 116 वर्ष आपण जातीय दंगलींना सामोरं जातो, धार्मिक हिंदू मुसलमान आणि हे नवीन आता भाषेचं राजकारण। ह्याच्यातनं आपण मिळवणार काय आहोत? उत्तर प्रदेशचं राजकारण समोर ठेवून अबू आझमी काम करतायत आणि मराठी माणसाचा मी वारसदार
म्हणून एक पक्ष काम करतोय. ह्या दोघांच्या लढ्यात नुकसान मात्र ह्या महाराष्ट्राच्या मातीचं होतंय, हे कोणाच्याच लक्षात येत नाही. नक्कीच आवाजसाहेब, जसं तुम्ही आता म्हणालात की हा सगळा एक पॉलिटिकल स्ट्रॅटेजी म्हणून याच्याकडे आपण बघू शकतो. साहजिक आहे, आत्ताच मनसेने आत्ताचही कुठे पाऊल टाकलेलं आहे विधान भवनामध्ये, सभागृहामध्ये आणखी अनेक वर्ष त्यांना राजकारण करायचं आहे. मात्र या सगळ्या घटनेमुळे महाराष्ट्राच्या एकंदर एका प्रतिमेला काळीमा फासला गेला, हे मात्र नक्कीच आहे. मी म्हणूनच सांगितलं की महाराष्ट्राची काही अतुच्छ परंपरा होती. महाराष्ट्राच्या विधानसभेचे कामकाज बघण्यासाठी या देशातले राजकारणी येतात. या देशातनं निवडून आलेले प्रत्येक राज्यातला आमदार हा महाराष्ट्राचं कामकाज बघण्यासाठी येतो. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्या समन्वयातनं, संघर्षातनं समन्वयातनं कारभार, हे महाराष्ट्राच्या 50 वर्षाचा इतिहास होता. त्या इतिहासाचा काल पार निचरा झाला. महाराष्ट्र बदनाम झाला. आपण कधीही क्लिपिंग बघितलं तर आपल्याला माईक फेकताना, स्टेजवरनं उड्या मारताना उत्तर प्रदेशचं एक चित्र दाखवतात. कधी आठवा आपल्याला दिसेल टीव्हीवर. ह्याच्या पुढे देशामध्ये क्लिपिंग दाखवताना महाराष्ट्राचं क्लिपिंग दाखवलं जाईल. हा मात्र माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला हे काही फार प्रदर्शनीय आणि अभिमानास्पद असं वाटत. नक्कीच याची खंत आहेच आहे. मात्र कालचा हा जो सगळा प्रकार घडला तो मुळात मराठी भाषेच्या, महाराष्ट्राच्या अस्मितेवरून, आणि अशाच प्रकारे काही वर्षांपूर्वी वेगळा विदर्भ हवा अशी मागणी जेव्हा पुढे आलेली होती, तेव्हा विदर्भाच्या अस्मितेचा सुद्धा एक मुद्दा फार मोठ्या प्रमाणावर पुढे आला होता. आणि तेव्हा त्या सगळ्या प्रकारामध्ये जामवंतराव धोटे, ज्यांना आता विदर्भ वीर म्हणून जे ओळखले जातात, ते आपल्याबरोबर आता आहेत. नागपूरहून आपल्याबरोबर ते थेट आहेत. आपण त्यांच्याशीही या संदर्भात बोलूयात. जामवंतरावजी, नमस्कार, तुमचं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. काय तुमची प्रतिक्रिया आहे कालचा जो सगळा प्रकार झाला त्याच्याविषयी? मराठी आमची मातृभाषा आहे. मराठीबद्दल अभिमान आहे, स्वाभिमान आहे. पण हिंदी ही आमची राष्ट्रभाषा आहे, देशाची भाषा आहे. त्याच्याबद्दल आम्हाला सन्मान आहे. हिंदीचा द्वेष हा मी समजू शकलो नाही. मराठीचं प्रेम स्वाभाविक आहे, परंतु हिंदीचा द्वेष हा अस्वाभाविक आहे. घृणेचं राजकारण सुरू आहे. नफरत पसरवण्याचा सारा प्रकार आहे आणि हे सारं मतावर लक्ष ठेवून आहे. संसदीय लोकशाहीची ही शोकांतिका आहे. वास्तविक पाहता संसदीय लोकशाही बाय प्रॉडक्ट आहे कॅपिटलिझम, आणि कॅपिटलिझमची आउटपुट आहे राउडिझम, गुंडाइझम, माफियाइझम. ते आपण भोगतोय. कालच्या घटनेचं एक साधर्म्य आता इथे मला सांगावंसं वाटतं आपल्या सगळ्या प्रेक्षकांना. तुम्हाला जे मुळात विदर्भ वीर असं संबोधलं जातं, तर त्याच्या मागचा जो इतिहास आपण पाहिला, तुम्ही जेव्हा आमदार होतात आणि विदर्भाची मागणी तुम्ही करत होतात, तेव्हा अशाच प्रकारे आपल्या भावना न आवरता आल्यामुळे तुम्ही सभागृहामध्ये अध्यक्षांना, सभापतींना हा जो पेपरवेट जो होता एक, तो फेकून तुम्ही मारला होता आणि त्यानंतरच तुम्हाला विदर्भवीर असं संबोधलं जातं. पण तुम्हाला खरोखरच असं वाटतं का की अशा प्रकारे जेव्हा आपण सभागृहामध्ये असतो तेव्हा अशा भावना अनावर होऊन असं काही घडू शकतं, आणि याचं तुम्ही कितपत समर्थन करता काल जे घडलं त्याचं? मुख्य मुद्दा असा आहे की फार मोठा गैरसमज झालाय आपला की विदर्भाच्या मुद्द्यावर महाराष्ट्राच्या विधानसभेत आम्ही संघर्ष केला हे खरं नाही. ज्यावेळेस तो पेपरवेटचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस मी संयुक्त महाराष्ट्रवादी होतो, इतर कोणाही पेक्षा. खरं म्हणजे विदर्भात संयुक्त महाराष्ट्र आणि बाळकडू घेतलंच नव्हतं, वारसा घेतलंच नव्हतं. पण संयुक्त महाराष्ट्र लढाई मी लढलो, त्यात भोगलं, जेलमध्ये गेलो, मार खाल्ला, अनेक केसेस आल्या. मुद्दा त्यावेळेचा विधानसभेतला असा होता, एक विराट मोर्चा विधानसभेवर आला होता सर्व पक्षांचा, विरोधी पक्षाचा, या देशाचे गरिबाचे टॉयलिंग वासेचे प्रश्न घेऊन. आणि म्हणून आमचं म्हणणं असं होतं विरोधकांचं की जो मोर्चा येतो. जामवंतरावजी, याच्याविषयी आपण नंतर बोलूयात. आता आपल्याबरोबर मनसेचे नितीन सरदेसाई सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात. नितीनजी, काय वाटतं तुम्हाला? काल मनसेने अशा प्रकारे राडा घातला, काल अबू आझमींना मनसेने टार्गेट केलं आणि आज शिवसेनेने टार्गेट केलेलं आहे अबू आझमी यांना. आज सुद्धा बाळासाहेबांच्या संदर्भात त्यांनी काही अनुद्गार काढले आणि आमच्याशी बोलताना कालच्या घटनेनंतर मात्र त्यांनी असं मान्य केलेलं आहे की मी लवकरच मराठी शिकेल. कसं बघता 2 दिवसांनंतर या सगळ्या घटनेकडे तुम्ही कसं बघता?
नाही, पहिल्या प्रथम तुम्ही जर अबू आझमींचं म्हणाल की प्रत्येक वेळेला त्यांनी अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य किंवा अशा प्रकारच्या कृती करून समोरच्याला सतत काहीतरी एखाद्या गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त करण्याचं सतत त्यांनी राजकारण केलेलं आहे आणि त्याची काही वेळेला त्याची स्वाभाविक प्रतिक्रिया आमच्या लोकांनी दिली आहे. त्यातलाच तो कालचा एक प्रकार होता असं मी मानतो. प्रताप सरनाईक आहेत आता आपल्याबरोबर शिवसेनेचे, आपण त्यांच्याकडे जाऊयात. सरनाईकजी, काय तुम्हाला वाटतंय, ज्या प्रकारे मनसेनी काल पहिल्याच दिवशी सभागृहातला या नेत्यांचा, या आमदारांचा पहिलाच दिवस होता आणि त्याच दिवशी त्यांनी संबंध सभागृह गाजवलं आणि जनतेची खूप मोठ्या प्रमाणावर सहानुभूती मिळतेय, शिवसेनेची कुठेतरी गोची झाली आहे? नाही, शिवसेनेची गोची वगैरे काही झालेली नाहीये. मराठीचा मुद्दा शिवसेने गेल्या अनेक दिवसापासून प्रतापजी बोला, तुमचा आवाज येतोय. प्रताप मराठीची शिवसेनेची गोची झाली आहे वगैरे हा प्रताप सरनाईक यांच्याशी आपण पुन्हा संवाद साधूयात. आपण पुन्हा जाऊयात नितीन सरदेसाई यांच्याकडे. नितीनजी, तुम्ही म्हणालात की अबू आझमी यांचा हा स्टंट आहे, अशा प्रकारे त्यांनी मागे सुद्धा अनेक वेडीवाकडी विधानं केलेली आहेत, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र आज ज्या प्रकारे पुन्हा एकदा त्यांना टार्गेट करण्यात आलं, तर या 2 दिवसांच्या सगळ्या घटनेनंतर ते म्हणतात की आता मी मराठी शिकायला तयार आहे. मला असं वाटतं की एखादा माणूस जर इतकी वर्ष इथे राहत असेल तर त्यांना एव्हाना त्यांनी शिकायला पाहिजे होतं. तर मला असं वाटतं की मुळात, आणि मला माझी जिथपर्यंत माहिती आहे तिथपर्यंत त्यांना मराठी कदाचित येतही असावं, परंतु ते कटाक्षाने ते न बोलण्याकडे किंवा मराठीचा अवमान करण्याकडे त्यांचा कल दिसतो आणि तशाच पद्धतीने त्यांनी 15 दिवसापूर्वी, त्यांना खरं तर काही गरज नव्हती अशा पद्धतीने अध्यक्षांना, विधानसभेच्या अध्यक्षांना आणि पत्र देण्याची मंत्री महोदयांना की मला हिंदीतून शपथ घ्यायची. खरं तर त्यांनी मुद्दामून हा मुद्दा सुरू केला आणि सुरू केल्यानंतर तिकडे त्यांनी स्टेजवर आल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीचं वर्तन आमच्या काही माननीय सभासदांशी केलं, त्याच्यानंतर हा सगळा प्रकार सुरू झाला. म्हणजे काहीतरी करायचं आणि असा वाद निर्माण करत राहायचे, दुसऱ्याला त्रास देत राहायचा आणि मग त्याच्यानंतर त्यातून जे काही मायलेज मिळेल मला माहित नाही ते का करतात, पण असं करण्याकडे त्यांचा नेहमीच प्रवृत्ती राहिलेली आहे. नितीनजी, तुम्ही आमच्याबरोबर राहाच. आता मला जितेंद्र आव्हाडांना असं विचारायचं वाटतंय की या सगळ्या घटनेकडे तुम्ही कसं बघता? तुम्हाला असं वाटतं की या सगळ्या प्रकारानंतर मनसेला ज्या प्रकारे जनतेची सहानुभूती मिळते तर कुठेतरी शिवसेनेची गोची होते? लोण्याचा गोळा कोणी खायचा ह्याच्यातला वाद आहे. ह्याच्यात महाराष्ट्राचं नुकसान होतंय. मनसेला किती फायदा होणार आहे हे तर निवडणुकात दिसलेलंच आहे. मनसेचा फायदा होतोय आणि मी जसं म्हटलं की ती पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आहे त्यांची. वर्षानुवर्ष मराठी माणसाचा सातबारा ज्यांच्या नावावर होता त्यांच्या नावावर नव्हतं कमी करून तो आपल्या नावावर चढवायचा. हे प्लॅन करूनच त्यांनी तो कब्जा घेण्याचं ठरवलं. शेवटी जमिनीचा कब्जा घेतला, फिजिकल पोझिशन घेतलं की जमीन आपली होते, याच्याबद्दल काही वाद असण्याचं कारण नाही. त्यामध्ये कोणाची गोची होते त्यापेक्षा महाराष्ट्राची गोची आणि बदनामी होते ह्याकडे जर लक्ष दिलं तर मला वाटतं हे जास्त हिताचं ठरेल. कारण का ज्या पद्धतीने लोक, असं आहे की पूर्वीचा जांबुवंतराव धोटेंचा काळ वेगळा होता, तेव्हाचं राजकारण वेगळं होतं. आज तुम्ही प्रत्येक घटना तुम्हाला प्रत्येक मिनिटाला टीव्हीवर दिसत असते. त्याच्यातनं होणाऱ्या राजकारणाविषयीची लोकांची मानसिकता जी तयार होते की जर कायदे बनवणारे संविधानाने मान्य केलेल्या सभागृहात कायदा मोडण्याची भाषा करतात, एकमेकांवरती हात उचलण्याची भाषा करतात, तर मग कायद्याचं राज्य जे तुम्ही कायदे करता ते लोकांसाठी करता, लोकांनी का मानायचं? जर हे सभागृह कायद्याने निर्माण झालेलं आहे आणि कायद्याने जर भाषांना मान्यता दिलेली आहे, जर तुम्ही कायद्यांना जुमानणार नसाल तर या सभागृह अर्थहीन आहे, निरर्थक ठरतंय सगळं. आणि निरर्थक सभागृहाकडे लोकांनी कुठल्या नजरेने बघायचं? हा, शेवटी तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा. आमदार म्हणून जेव्हा लाखो लोक मतदान करतात आणि तुम्हाला जबाबदारीने त्या सभागृहात पाठवतात तेव्हा त्यांच्या इच्छा, अपेक्षा ह्याकडे लक्ष द्यायचं की केवळ भावनिक वाद घालून आपलं राजकीय स्वार्थ साधायचा, हा विचार करण्याची आता वेळ आलेली आहे. नक्कीच हा विचार करायची वेळ आलेली आहे. जे आपण पुन्हा एकदा जाऊयात नितीन सरदेसाई यांच्याकडे. नितीनजी, काय वाटतं तुम्हाला, ज्या प्रकारे आता जितेंद्र आव्हाड म्हणतात की लोण्याचा गोळा आहे तो कोणी खायचा, याच्यावरून आता शिवसेना आणि मनसे या 2 पक्षांमध्ये सगळा वाद सुरू आहे?
मी शिवसेना या पक्षाबद्दल बोलू शकत नाही. मी माझ्या पक्षाबद्दल मात्र नक्कीच सांगू शकतो की महाराष्ट्रातली मराठी जनता ही आमच्या बरोबर आहे आणि त्यांचे जे प्रश्न आहेत त्यासाठी आम्हाला ज्या ज्या पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी लढा उभारावा लागेल तो आम्ही उभारणार आहोत आणि उभारत आहोत आणि म्हणूनच आज ती जनता आमच्या बरोबर आहे. आता राहिला राजकारणाचा भाग जे म्हणतायत लोण्याचा गोळा वगैरे, तर हे काही खरं नाहीये. त्यांनी जर थोडंसं जनमानसामध्ये डोकावून पाहिलं, त्यांनी लोकांची आजची जी प्रतिक्रिया आहे ती लोकांना आज लोक इतके ह्या अत्या परप्रांतीयातून येणाऱ्या लोकांमुळे किंवा या मराठी भाषेवर सतत होणाऱ्या आक्रमणामुळे इतके गांजलेले आहेत की त्यांचा आज मनसेवरती मनसे जे काही करताय त्याच्यावरती पूर्ण विश्वास बसलेला आहे आणि त्यांना आज हे पूर्ण जाणवतंय की आपल्यासाठी, महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी जर कोणी काही करत असेल प्रामाणिकपणे तर फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजसाहेब ठाकरे हेच आहेत आणि म्हणून लोक आमच्या बरोबर आहे. आणि मी तुम्हाला नक्की सांगू शकतो की आज महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांच्या पायाखालची जमीन ही हादरलेली आहे. 3 वर्षामध्ये इतक्या उत्तम प्रकारचं यश दुसऱ्या कोणालाही कधीही यापूर्वी मिळालेलं नाही आणि म्हणून ह्या सगळ्यांनी मिळून एकत्रित येऊन मनसेला सतत बदनाम करायचं कुठल्या ना कुठल्या प्रकाराने असा विडा उचललेला आहे. परंतु मी तुम्हाला एक नक्की सांगू शकतो की महाराष्ट्रातली जनता आजही पूर्णपणे आमच्या बरोबर आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुम्हाला हे नक्की दिसेल. भविष्यामध्ये हे दिसेल का नाही हे खरोखरच येणारा काळ ठरवेल. आता आपले प्रतिनिधी निलेश खरे सुद्धा आहेत, ते तुम्हाला काही विचारू इच्छितात. निलेश. प्रतापजी, नितीनजी सरळ सरळ म्हणतायत की शिवसेनेच्या पायाखालची जमीन सरकली आहे. निश्चितपणे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय आणि म्हणूनच पुन्हा एकदा राडा संस्कृतीकडे यावं लागतंय. अस्तित्वाचा लढा वगैरे काही आता चालू झालेला नाहीये. शिवसेना प्रमुखांचे विचार गेल्या अनेक वर्षापासून मराठीसाठी शिवसेना लढते. गेल्या आठवड्यामध्ये आदरणीय शिवसेना प्रमुखांनी सेना भवनामध्ये जी मीटिंग घेतली होती त्या मीटिंगमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की मराठीचा मुद्दा मला कोणी किंवा मराठीचं बाळकडून मला कोणी शिकवू नये. ह्या सेना भवनापासून मी बँड्रापर्यंत ज्या मराठी दुकानांवरच्या ज्या पाट्या नव्हत्या त्या पाट्या मी काळं फासलेल्या त्या पाट्यांना. त्यामुळे मराठीचा मुद्दा हा काही नवीन नाहीये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं तो मुद्दा घेतलेला आहे, तो शिवसेनेचा मूळचा मुद्दा आहे. त्यामुळे आजही बाळासाहेबांचे विचार हे मुंबई ठाण्यातल्या सर्व मतदारांना माहिती असल्या कारणानं ठाण्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात तिन्ही आमदार त्यांनी शिवसेनेचे निवडून दिलेले आहेत. आणि राहिला प्रश्न हा कालच्या प्रश्नामध्ये अबू आझमीला जी मारहाण करण्यात आली त्या मारहाणीचा म्हणजे सभागृहामध्ये त्या सदनाचं पावित्र्य राखण्यासाठी ती मारहाण चुकीची होती असं आमचं मत आहे. आणि सर्वसामान्य बाकीच्या आमदारांनी सुद्धा मराठीतनं शपथ घेतलेली आहे. पण त्याचबरोबर ज्यावेळेस बाबा सिद्दीकी आणि अन्य दुसऱ्या आमदारांनी जेव्हा हिंदीतनं आणि इंग्रजीतनं शपथ घेतली तेव्हा मनसेचे आमदार हे उठलेही नाही किंवा त्यांना विरोधही केला नाही. तर हा त्यांनी वेगळ्या प्रकारचा दुटप्पी भूमिका त्यांनी सभागृहात काल मांडलेली आहे. तर अशा प्रकारे कोणाच्या शिवसेनेची किंवा शिवसेनेसारख्या संघटनेची पायाखालची वाळू सुटू लागलेली आहे असं म्हणणं चुकीचं होईल असं मला वाटतं. प्रतापजी, काय वाटतं तुम्हाला या सगळ्या माफ करा, आता प्रताप सरनाईक यांचं आता आपण बोलणं ऐकलं आणि आता जितेंद्र आव्हाडांना खरं तर विचारावं असं वाटतं. काहीशी एक स्माईल होती तुमच्या चेहऱ्यावर, एक हास्यरेषा होती. काय वाटतं तुम्हाला? असं आहे की मराठी माणसाच्या नावावरती राजकारण करायचं, मराठी भाषेवरती राजकारण करायचं किती दिवस चालणार आहे? मराठीचा मुद्दा कोणी घेतला ह्याच्यावरती 40 वर्षाचा वाद आजही पुढे न्यायचा. मला वाटतं की खूप प्रश्न आहेत महाराष्ट्रापुढे आणि जे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांनी मिळून सोडवायला हवेत. पाण्याचा प्रश्न आहे, पाऊस कमी पडलेला आहे, किमती वाढत आहेत, विजेचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहेत जे महाराष्ट्रातल्या, ग्रामीण महाराष्ट्रातल्या आणि शहरी भागात राहणाऱ्या नागरवस्त्यांमधल्या माणसांना सतवत आहेत. प्रश्न नोकऱ्यांचे आहेत, प्रश्न पोटापाण्याचे आहेत. ह्या प्रश्नांकडे लक्ष द्यायचं की तू मराठी बोलणार आहेस का, तू पाटी मराठीत लावणार आहेस का, तू अमुक मराठीत करणार आहेस का? मराठी कोण बोलत नाही? मी मराठी माणूस आहे ना. मला वाटतं मी इंग्रजी शाळेत शिकलोय पण मी छान सुंदर मराठी बोलू शकतो. साधा प्रश्न मी सगळ्यांना विचारतो. मराठी माणसाचा कैवार घेतलेल्यांची पोरं कुठल्या शाळेत जातात? फिरायला युरोपमध्येच जातात ना. कधी रायगडावर जाऊन रायगडाचा इतिहास लिहिताना बघितलाय यांच्या पोरांनी? जाणार तुम्ही बॉम्बे स्कॉटिशमध्ये आणि तुमची बाहेर पडल्यावरती मुंबई स्कॉटिश. हा कशाला राजकारणाचा खेळ करता? नक्कीच जितेंद्रजी, आपण जाऊयात नितीन सरदेसाई यांच्याकडे. काय तुमचं म्हणणं आहे नितीनजी?
त्यांनी आत्ताच माझे मित्र जितेंद्र आव्हाड यांनी आत्ता बोलताना असं सांगितलं की महाराष्ट्रापुढे अनेक प्रश्न आहेत, ज्याच्यामध्ये त्यांनी नोकरी आणि बेरोजगार यांचा उल्लेख केला. तर मी त्यांना आठवण देऊ इच्छितो की या आमची मनसे हा पक्ष स्थापन झाल्यानंतर प्रथमतः जे बाकीच्या राज्यांमधून नोकरी हिसकावून घेण्याचा इथे येऊन जो प्रकार होत होता, त्यावेळेला दुसऱ्या कोणीही याबद्दल आवाज उठवला नाही. हा फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उठवला. त्यावेळेलाही आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. मग तो प्रकार जो आम्ही केला त्यावेळेला मग इतर लोकांनी का नाही आवाज उठवला? वर्षानुवर्ष ही गोष्ट होत आलेली आहे की इकडच्या तरुणांच्या नोकऱ्या यायचं आणि हिसकावून घ्यायच्या. आम्हाला कळतच नाही की कधी इकडे नोकऱ्या उपलब्ध झाल्या, कारण त्याच्या इकडे जाहिराती दिल्या जात नाहीत आणि सत्ताधारी पक्ष किंवा इतर कोणीही या बाबतीत काही केलं नाही आणि म्हणून आम्ही केलं. तर त्यावेळेला प्रमुख मुद्दा जो नोकऱ्यांचा आणि बेरोजगारीचा होता त्याबद्दल काहीही न बोलता पुन्हा एकदा मनसेची गुंडागर्दी म्हणून लोकांनी त्याला संबोधलं. परंतु जनतेला जे काही समजायचं होतं ते जनता समजते आणि त्यांना कळते की जसे जसे जे जे मुद्दे त्या वेळेला गरज असते, जनतेचे मुद्दे ते आम्ही त्या वेळेला घेत असतो. नितीनजी, जसं तुम्ही म्हणालात की त्यांना एकच जाहीर करून द्यायची आहे की त्यांच्या माहितीसाठी म्हणून की महाराष्ट्रामध्ये कायदा आहे आणि हा कायदा आज नाही तर 35 वर्षापूर्वी अस्तित्वात आला आहे की इथे प्रत्येक जे काही इन्स्टिट्यूशन्स आहेत, जे काही कारखाने आहेत, त्यामध्ये तुम्हाला नोकऱ्या द्यायच्या असतील तर तुम्हाला 85% जागा ह्या स्थानिकांसाठी राखीव ठेवाव्या लागतात. जर तुम्ही हे बघितलं म्हणजे त्याचं स्टॅटिस्टिक्स बघितलं आजपर्यंत, तर मी त्यांच्याशी पैज लावायला तयार आहे. कुठेही असं होत नाही की मराठी माणसाला बाजूला काढून परप्रांतीयांना नोकऱ्या दिल्या जातात. जे चित्र तुम्ही उभी करता हे चित्र तुम्ही भावनात्मक दृष्टीने समाजात घेऊन जाता, समाजाला संभ्रमात टाकता आणि त्या दृष्टिकोनातनं तो समाज एका वेगळ्या दिशेने तयार दिसतो. जितेंद्रजी, कायदा बोलला ना, कायदा आता ते नितीन सरदेसाई साहेब स्वतः आता सभागृहात आहेत. जर ते आपल्या लायब्ररीत गेले विधान भवनाच्या आणि विधान भवनामध्ये झालेले कायदे हे जर वाचले तर त्यामध्ये हा कायदा आहे. आपण नितीनजींना विचारूयात. नितीनजी, तुमच्यावर सरळ असा आरोप होतोय की तुम्ही एक वेगळं चित्र निर्माण करताय आणि त्याच्यामुळे समाजामध्ये संभ्रम होतोय. 85% ज्या जागा आहेत त्या स्थानिकांसाठी आहेत आणि असतात. मी तुम्हाला नक्की सांगू शकतो की ते जे स्टॅटिस्टिक्सच्या गोष्टी करतायत तर त्यांनीच एकदा हे स्टॅटिस्टिक्स तपासून बघावं की खरंच जे काही 85% जो कायदा आहे, मी तर म्हणतो की सरकार म्हणून त्यांनी ही जबाबदारी स्वीकारावी की किती कारखान्यांमध्ये, किती आस्थापनांमध्ये खरंच 85% स्थानिक लोकांना नोकरी दिली जाते. जर तसं त्यांनी तपासून बघितलं तर त्यांना असं दिसेल की बऱ्याच ठिकाणी हे एक्झॅक्टली उलटं चित्र आहे आणि म्हणून सरकार म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारावी आणि यापुढे जर 85% लोकांना तिथे जर नोकरी मिळत असेल तर आम्हाला कोणाला विरोध करण्याचा प्रश्नच राहणार नाही. तर हे त्यांनीच तपासून बघण्याची गरज आहे, कारण ही मला वाटतं सरकार म्हणून, सरकारामध्ये बसणारा पक्ष म्हणून त्यांची जबाबदारी जास्त बनते की हे सगळे कायदे जे अस्तित्वात आहेत ते कायदे पाळले जात आहेत की नाही पाळले जात आहेत, त्यावरती काहीतरी इम्प्लिमेंटेशन होत आहे की नाही होत आहे याची बघण्याची जबाबदारी सुद्धा त्यांचीच आमच्यापेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे त्यांनी हे तपासून बघण्याची खरी पहिली गरज आहे. आपण हाच प्रश्न घेऊन प्रतापजींकडे जाऊयात. प्रतापजी, कायदे पाळले जातात का? 85% जागा स्थानिकांना मिळतात का? तुम्ही जे स्टॅटिस्टिक्स रिफर करता ते काय सांगताय? माझं स्पष्टपणे असं मत आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये महागाई वाढलेली आहे, ह्या महाराष्ट्रामध्ये लोड शेडिंगने जनता त्रस्त झालेली आहे, ह्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करतायत. हे सर्व मी मान्य करतोय, परंतु हे मान्य करत असताना हे सुद्धा बघायला पाहिजे की ज्या पक्षाचे आमदार हे आम्हाला स्टॅटिस्टिक या ठिकाणी सांगतायत, गेली अनेक वर्षे त्यांची सत्ता या महाराष्ट्रामध्ये आहे. मी नितीन सरदेसाईच्या या मताशी पूर्णपणे सहमत आहे की गेली अनेक वर्षे लोक सत्तेत असताना जर यांनी या महाराष्ट्रातील 85% तरुणांना किंवा बेरोजगारांना जर नोकरी दिली नसेल, या महाराष्ट्रातली महागाई कमी केली नसेल, या महाराष्ट्रातलं लोड शेडिंग त्यांनी बंद केलं नसेल, तर त्यांना ह्या राज्यामध्ये सत्तेवर राहण्याचा अधिकार नव्हता. तरी सुद्धा ते आज सत्तेवर जर आले, निवडून असतील तर निश्चितपणे त्यांनी भविष्यामध्ये 5 वर्ष आता काम करावं आणि या महाराष्ट्राला न्याय मिळवून द्यावा. मला वाटतं थोडंसं काय असतं, माणसाने थोडा इतिहास, भूगोल, महाराष्ट्राचा राजकीय इतिहास याचं ज्ञान जर व्यवस्थित ठेवलं तर हे सगळं येत नाही. 10 वर्ष आम्ही केलेल्या कामाच्या आधारावरतीच जनतेने आम्हाला लोकसभेत आणि राज्यात इन्कम्बन्सी, अँटी इन्कम्बन्सी, लोड शेडिंग, आता हे जाणारच, राज्य आमचं येणारच, सगळ्या जाहिराती झाल्या. लोकांनी भरघोस मतदान फक्त लोकशाही आघाडीला केलं. ते का केलं? तुम्ही सगळे मुद्दे वापरलेत ना. मराठीचा मुद्दा वापरला, स्थानिकांचा मुद्दा वापरला, नोकऱ्यांचा मुद्दा वापरला, लोडशेडिंगचा मुद्दा वापरला.
पण लोकांचा तुमच्या शब्दांवरती विश्वास नाही, तुमचं कृत्य आणि तुमची कृती याच्यावरती विश्वास नाही. शेवटी या लोकशाहीत मतपेट्या हे त्यांचे विचार दाखवतात. महाराष्ट्राचा विचार हा मतपेट्यातनं महिन्यापूर्वीच सिद्ध झाला. अजून 4 वर्ष 11 महिने जाणं बाकी आहे. थोडंसं कामाकडे लक्ष दिलं मला वाटतं या राजकारणापेक्षा तर पुढच्या 5 वर्षानंतर फायदा होईल. आणि म्हणून मी म्हटलं की खूप समस्या आहेत. लोड शेडिंग आहे, महागाई आहे, पाणी आहे, दुष्काळ आहे. 5 वर्षात समन्वयाने काम करूया, एकत्र राहून महाराष्ट्राच्या विकासाची भाषा बोलूया, इथल्या स्थानिकांना, इथल्या मराठी माणसाला न्याय देऊया. आणि तो न्याय देत असताना महाराष्ट्र मोठा कसा होईल हे स्वप्न जे अनेकांनी बघितलं, तो महाराष्ट्र मोठा करूया. महाराष्ट्राला माझी हात जोडून विनंती आहे. नक्कीच तुम्ही जसं म्हणताय की लोकांनी ते सांगितलेलं आहे, निवडणुकीमध्ये आणि मतदान देऊन लोकांनी ते सांगितलेलं आहे. आपण जामवंतराव धोटे यांच्याकडे जाऊयात. जामवंतरावजी, तुम्ही गेले कित्येक वर्ष महाराष्ट्राचं सगळं राजकारण पाहताय जवळून. आता हा जो इथे मुद्दा सुरू आहे त्याच्याविषयी काय वाटतंय तुम्हाला? एक आपण लक्षात ठेवायला पाहिजे की दुर्दैवाने या देशात सारे इश्यूज नॉन इश्यूज झाले आणि नॉन इश्यूज झाले. बरोबर. या देशाची मातृभाषा ही हिंदी आहे, राष्ट्रभाषा हिंदी आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी हिंदीला तसं सँक्शन दिलं. नेताजी देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हिंदीला असं उचलून धरलं. आणि डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी हिंदीसाठी आपले सारे प्रयत्न केले, लढले. त्यात मी स्वतः हिंदीसाठी लढलो आणि मला 6 महिने ही सजा झाली. भारत माता की जय आम्ही इथे म्हणणार, जय हिंद म्हणणार, मातृभूमी की जय म्हणणार आणि हिंदीला विरोध करा हे समजू शकत नाही. एक तर दुर्दैव असं आहे की राष्ट्रात महाराष्ट्र आणि सौराष्ट्र असं आहे. हा देश एक आम्ही टिकवणार की नाही, त्या देशाला आम्ही एक देश ठेवणार की नाही. फक्त राजकारणावर लक्ष ठेवून हे सारं चाललेलं आहे. फक्त राजकारण आणि मतं यांना पाहिजेत आणि त्यामुळे इश्यूपासून सारे हे दूर झालेले आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेत आजपर्यंत अनेकांनी हिंदी. नक्कीच जामवंतरावजी, मी तुम्हाला इथे थोडं थांबवते. नितीनजी, काय वाटतंय तुम्हाला त्यांच्या या म्हणण्याविषयी? नाही, यात काही तथ्य नाही आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न समोर असताना त्यातले काही प्रश्न आम्ही घेऊन जर त्याच्यासाठी लढत असू तर मला असं वाटतं की त्यांनी त्या प्रश्नावर सुद्धा हे प्रश्न आहे ते प्रथमतः मान्य करावं. मग त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात येईल की आम्ही सुद्धा एक काहीतरी इश्यू घेऊन, अजेंडा घेऊनच पुढे चाललेलो आहोत आणि तो जनतेने मान्य केलेला आहे. सगळ्यात आधी प्रायोरिटीने सोडवण्याचे जे प्रश्न आहेत ते कोणते प्रश्न आहेत? नाही, कसं आहे माहितीये का की प्रायोरिटीमध्ये सुद्धा अनेक, आज जर एखाद्या तरुणाशी तुम्ही बोलाल, जर तो सुशिक्षित आहे किंवा एखाद्या खेड्यातला अशिक्षित आहे परंतु आज त्याचं वय झालंय, त्याला रोजीरोटी नाही, रोजगार नाही, तर त्याच्या दृष्टीने प्रायोरिटीचा प्रश्न हा त्याच्या नोकरीचा, त्याच्या पोटापाण्याचा, त्याच्या कुटुंबियाचं पोट भरण्याचा आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय की प्रायोरिटी ही प्रत्येक माणसागणित ही सापेक्ष असते, ती बदलत जात असते. त्यामुळे त्यातले काही प्रश्न, प्रत्येक जर 100 प्रश्न महाराष्ट्रापुढे असतील तर 100च्या 100 सगळे न घेता त्याच्यातले 10 प्रश्न प्रामुख्याने घेऊन जर ते सोडवण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्राचं भलं करण्यासाठीच तो केला गेलेला आहे. त्यामुळे मग जर आम्ही 100तले 50 म्हणणार, उरलेल्या 50 वरती तुम्ही का नाही काम केलं, ते 50 घेतले म्हणणार तुम्ही ह्या 50 साठी का नाही काम केलं. त्यामुळे याला काही अर्थ नाहीये. आवाजी, काय वाटतं तुम्हाला? मी सांगितलं ना, शेवटी तुमची पॉलिटिकल प्रायोरिटी जर या महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणार असेल तर तुम्हाला निर्णय घ्यावा लागणार आहे ना. नाही, पण त्यांचं असं म्हणणं आहे की प्रायोरिटी ही प्रत्येक माणसागणिक, व्यक्तिगणिक बदलत जाते. की आपण लीडर आहोत, आपण शेवटी लोकांची मानसिकता ठरवतो. लाखो लोक मतदान करतात कारण का ते तुम्हाला नेता मानतात म्हणून. तुम्ही लोकांच्या मानसिकतेवर चालत नाहीत, लोक आपल्या मानसिकतेवर चालले पाहिजेत आणि ते सकारात्मक चालले पाहिजेत. हा तुमचा दृष्टिकोन असला पाहिजे. लोक काय विचार करतात, लीडर कॅनॉट फॉलो द मासेस हॅव टू फॉलो द लीडर. लोकशाहीची संकल्पनाच मुळात ही आहे की तुमचे विचार हे लोकांनी मान्य केले पाहिजेत. लोकांच्या विचारांचं समन्वय साधून जेव्हा तुम्ही स्वतःचा विचार लोकांपुढे नेता आणि लोक तो मान्य करतात तेव्हा तुमचं नेतृत्व मान्य होतं. नक्कीच. हा एक जर लोकशाहीतला साधा हिशोब जर तुम्हाला समजला नाही, हे साधं गणित जर समजलं नाही आणि तुम्ही जनक्षोभातनं स्वतःचं राजकारण करणार असाल तर तुम्हाला आगीशिवाय काही दुसरं दिसणारच नाही. पण जसं तुम्ही आता म्हणालात की जामवंतराव धोटेंनी जे म्हटलं त्याच्यावरती मान हलवली की इथे इश्यू, नॉन इश्यूजचे इश्यू होत आहेत. इश्यूज वरती कोणीच बोलत नाहीये आणि इथेच महाराष्ट्राचा जो संभ्रम निर्माण होतोय की इथे फक्त भावनांचं राजकारण गेले 40 वर्ष झालं. तुम्ही आधी
दक्षिण भारतीयांना भावनांचं राजकारण झालं असा आरोप होतोय मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षांवर. मात्र हे खरं आहे की याचे जे पडसाद आहेत ते उमटणार आहेत येत्या काळामध्ये आणि ते रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून उमटत होते, मात्र आता ते थेट विधान भवनामध्ये उमटताना आपल्याला दिसणार आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ज्या प्रकारे हा राडा घडतोय त्याच्यावरून एक मात्र नक्की की मनसेला जनतेची सहानुभूती मिळते आणि शिवसेना आणि मनसे यांची जर आपण कंपॅरिझन केली, जर तुलनात्मक पाहिलं तर मुद्दा जरी सारखा असला, मराठी भाषा मराठीची अस्मिता हा जरी मुद्दा असला तरी मनसेचं पॅकेजिंग मात्र लोकांना जास्त भावतंय हे आपण नाकारू शकणार नाहीत. या विशेष वृत्तांतामध्ये आपण इथेच थांबूयात. पाहत रहा स्टार माझा.